मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण जाहिरातीच्या संदर्भातली माहिती आपण पाहिली होती. बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे, जाहिरातीचा अर्थ आपण पाहिला होता. जाहिरातीची व्याख्या आपण पाहिली होती. 2 व्याख्या आपण पाहिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर जाहिरातीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि जाहिरातीचे कार्य कोणकोणते आहेत याच्या संदर्भातली माहिती आपण शेवटल्या लेक्चरमध्ये आपण घेतलेली आहे. लास्ट लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पुढचा जो लेक्चर आहेत ते इव्होल्युशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग, म्हणजे जाहिरातीची उत्क्रांती कशी झाली याच्याशी संबंधित आपण घेणार आहोत. तर आपण जास्त वेळ न घेता आपण जाहिरातीच्या उत्क्रांतीच्या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. इथे आपण 4 टप्प्यांमध्ये जाहिरातीची उत्क्रांती कशी झाली तो भाग आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 4 जे टप्पे आहेत, 15व्या शतकाच्या आधी, बिफोर 15th सेंच्युरी कोणती होती. मग आपण 15व्याच्या अगोदर 14वं 13वं असं बघणार नाही, तर 15व्या शतकाच्या आधी जी काही जाहिरातीची अवस्था होती ती आपण पाहू. त्याच्यानंतर 15वं ते 18वं शतक जे आहेत त्या दरम्यान जाहिरातीची जी म्हणजे उत्क्रांती कशी झाली तो भाग आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर जे 19वं शतक आहे, 19th सेंच्युरी आहे, म्हणजेच त्याचा जो शेवटला भाग आहे, 19व्या शतकाचा जो शेवटला भाग आहे, आणि अर्ली 20th सेंच्युरी म्हणजे 21व्या शतकाची सुरुवात जी आहे त्याच्या संदर्भातली माहिती आपण पाहू. आणि त्याच्यानंतर शेवटला जो जाहिरातीची उत्क्रांती आहे त्या जाहिरातीच्या उत्क्रांतीमध्ये आपण जी शेवटली उत्क्रांती आज आपण पाहतो, म्हणजे आपण ज्या टप्प्यामध्ये आहोत ते म्हणजेच 21वं शतक, जाहिरातीच्या उत्क्रांतीचं 21वं शतक जे आहे किंवा शेवटली जी अवस्था आहे ती शेवटली अवस्था आपण इथे पाहणार आहोत. तर पहिला जो टप्पा आहे बिफोर 15th सेंच्युरी, यामध्ये जाहिरातीचा भाग आपण पाहू, उत्क्रांती आपण पाहू. ड्युरिंग दिस पिरियड signboards and billboards were used by traders outside their shops to indicate the types of the product sold. म्हणजे त्याच्या अगोदर जर पाहिलं, आताही सुद्धा आपण जर जाहिरात पाहिली, म्हणजे एक हे तर 15वं शतक आहे, पण आपण भारतामध्ये सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये जे शिलालेख पाहिले किंवा ज्या काही भारतामध्ये असणाऱ्या लेण्या आहेत, स्तंभ आहेत, आणि त्याच्यावर लिहिलेले जे शिलालेख आहेत त्या एक प्रकारचं जाहिरातीचं साधनच होतं की कोणी ते डोनेट केलेलं आहे, कोणी बांधलेलं आहे. म्हणजे 2500 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास आपण पाहतो. तर इथे तर आपण 15व्या वर्षामध्ये जर आपण जाहिरातीचा जर काळ आपण पाहिला तर यावेळेस दुकानदार, व्यावसायिक त्यांच्या दुकानामध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी ठेवत होते त्या वस्तूंचे प्रकार, त्या वस्तूच्या किमती, त्या वस्तूचे आकार किंवा त्या वस्तूची जी काही साईज आहेत याच्या संदर्भातली माहिती देणारे जे बिलबोर्ड्स आहेत, भित्ती पत्रक आहेत, ते म्हणजे जे काही फळ्यांवर ते लिहित होते. जर आपण त्याच दरम्यान पाहिलं तर ॲनिमल लाईक गोट्स अँड म्युअल्स वेअर युज्ड ॲज अ सिम्बॉल्स ॲज इट फॅसिलिटेट इझी आयडेंटिफिकेशन. काही प्राण्यांचा, पाळीव प्राण्यांचा जो उपयोग आहे तो ग्राहकांनी त्या वस्तू लवकरात लवकर ओळखता याव्या यासाठी त्यांचा उपयोग सुद्धा केला जात होतो. टाउन क्रायर्स वेअर ऑल्सो पॉप्युलर. टाउन क्रायर्स म्हणजेच शहरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून काही अनाउन्समेंट करणारे, घोषणा करणारे लोक सुद्धा होते. त्या हातामध्ये एखादा वाद्य घ्यायचे, ते वाजवायचे आणि एक प्रकारचे अनाउन्समेंट करायचे. तर हा एक पॉप्युलर जो प्रकार आहे त्यावेळेस घडत होता. आणि कोणती पब्लिक अनाउन्समेंट आहे, सार्वजनिक घोषणा आहे, ते सार्वजनिक घोषणा याच्यामधून केली जात होती वस्तूच्या विक्रीच्या संदर्भात किंवा अन्य कारणाच्या संदर्भात. जर आपण पाहिलं तर त्या दरम्यानची जी ॲडव्हर्टायझिंग होती ती वर्ड ऑफ माउथ होती. म्हणजे
तोंडातून जो शब्द निघाला किंवा तोंडातून निघालेल्या शब्दाद्वारे ती जाहिरात होत होती. ती जाहिराती जी आहे त्या लोकल स्वरूपातील जाहिराती होत्या. जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती लोकल स्वरूपाच्या होत होत्या. त्याशिवाय त्या पर्सनलाइज होत होत्या. कम्युनिकेशन जे आहे पर्सनलाइज होत होतं, म्हणजे व्यक्तिगत स्वरूपाचं जे कम्युनिकेशन आहे ते याच्यामध्ये होत होतं. तर अशा पद्धतीने 15व्या शतकामध्ये ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती अशा प्रकारे आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर 15वं शतक ते 18वं शतक या दरम्यान जर जाहिरातीची उत्क्रांतीचा काळ आपण पाहिला तर आपल्याला दिसतं की त्या दरम्यान युरोपमध्ये इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं होतं. त्याला आपण औद्योगिक क्रांती असं म्हणतो. आणि त्या औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याच प्रमाणामध्ये जे वस्तूंचं जे कन्झम्पशन आहे ते कन्झम्पशन सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत होतं. त्या दरम्यान प्रिंट टेक्नॉलॉजी जे आहे त्याला आपण छापील स्वरूपातील तंत्रज्ञान असं म्हणतो, त्याचा उदय 15व्या शतकाच्या सुरुवातीला झालेला आपल्याला दिसतो. आणि 1478 मध्ये विल्यम कॅंगस्टन नावाचे जे काही त्यावेळेसचे एक व्यक्ती होते, त्यांनी प्रिंटेड हँडबिल जे आहेत त्यांनी एक विल्यम कॅंगस्टन यांनी एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक त्यांनी छापत असताना त्याच्यामध्ये जे रिलिजियस बुक होतं त्या रिलिजियस बुक्समध्ये त्यांनी प्रिंटेड हँडबिल जे आहेत हस्तपत्रक जे आहेत ते त्यांनी प्रिंट करून त्या याच्यामध्ये छापलं. द फर्स्ट न्यूजपेपर ॲडव्हर्टाइजमेंट अपियर इन 1650 1650 मध्ये पहिला न्यूजपेपर पब्लिश झाला. मोठ्या प्रमाणावर पब्लिश होत नव्हता, कारण त्यावेळेस साक्षरतेचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रीडर नव्हता. आपल्याला दिसतं की जे जाहिरात आहेत लोकल लेवलवरची जी जाहिरात आहे ती जाहिरात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक अतिशय प्रभावी माध्यम त्या दरम्यान न्यूजपेपर्स आपल्याला दिसून येतं. जर आपण भारताचा विचार केला तर 1870 मध्ये पहिला न्यूजपेपर जो आहे तो बंगालमध्ये म्हणजे आताचं पश्चिम बंगाल आहे त्यावेळेस पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल असं एकत्र होतं. तर बंगाल गॅझेट म्हणून प्रसिद्ध झाला आणि तो त्या पहिल्याच न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा देण्यात आली होती. म्हणजे जर आपण 15व्या ते 18व्या शतकाच्या दरम्यानचा जर काळ आपण पाहिला तर तो काळ 1478 पासून तर आपण 1700-1800 शतकांपर्यंत आपण येतो. तर आपल्याला असं दिसतं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मास प्रोडक्शन होत होतं आणि मास प्रोडक्शन जे आहे ते लार्ज स्केल कस्टमर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रिंट मीडिया हा एक महत्त्वाचं साधन त्यावेळेस होतं. तर तुम्हाला लक्षात आलं की 15व्या ते 18व्या शतकाच्या दरम्यान जाहिरातीची उत्क्रांती कशी झाली. मग आपण तिसऱ्या पार्टकडे वळूया. तो आहे 19व्या शतकाचा शेवटला भाग आणि 20व्या शतक म्हणजे 19व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 20व्या शतकाचा जो पूर्वार्ध आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यामध्ये आणखी बदल झाला, डेव्हलपमेंट झालेले आहे. This was the period when radio in 1922 and TV in 1948 were invented and were used as a tool of mass communication and promotion along with the press. 1922 मध्ये रेडिओ शोध लागला, इन्व्हेन्शन झालं आणि 1948 मध्ये टी व्हीचा शोध लागला. आणि मग त्या दरम्यान सुरुवातीला जो प्रिंट मीडिया होता किंवा जाहिरातीची जी छापील माध्यमं होती त्या छापील माध्यमांबरोबरच जी रेडिओची जी माध्यमं आहेत ते जाहिरातीच्या उपयोगासाठी वापरली गेली. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दिसतं की 1948 मध्ये ज्यावेळेस टी व्हीचं इन्व्हेन्शन झालं मग ऑडिओ व्हिज्युअल जे आपण त्याला साधन असं म्हणतो ब्लॅक अँड व्हाईट त्यावेळेस होतं. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की टी व्हीचा उपयोग मास कम्युनिकेशनसाठी करायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते अलॉंग विथ द प्रेस मीडिया. जर आपण पाहिलं तर
फर्स्ट ॲडव्हर्टायझिंग एजन्सी जी आहे भारतामध्ये बी दत्ताराम यांनी 1907 मध्ये बॉम्बेमध्ये सुरुवात केली. त्यानंतर जर आपण पाहतो तर ॲडव्हर्टायझिंग जी आहे ती प्रोफेशनल बनली, पेशवाईक बनली. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी स्टार्टेड प्रिपेअरिंग सिस्टमॅटिकली ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन फॉर दिस चॅनल्स. याच दरम्यान आपल्याला दिसतं की 1900 शतकाच्या पूर्वार्धामध्ये मग भारतामध्ये सुद्धा जाहिरात संस्थांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आणि एक जाहिरात हे जे न्यूजपेपर्स जे प्रिंट मीडिया आहे, हा प्रिंट मीडिया भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर एक जाहिरातीचं साधन म्हणून पाहायला लागलं. याच दरम्यान काय झालं की मोठ्या प्रमाणावर जाहिरात क्षेत्रामध्ये एथिकल कोड जे आहेत, एथिकल कंडक्ट्स जे आहेत, जे काही आचारसंहिता आपण म्हणतो किंवा नैतिकता किंवा अनैतिकतेचा प्रभाव निर्माण झाला. आणि मग त्या दरम्यान एथिकल कोडची निर्मिती सुद्धा झालेली आपल्याला दिसते. आणि त्याच दरम्यान मग आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर जे जाहिरात संस्थांचं संशोधन करण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग रिसर्च एजन्सीज सुद्धा निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. आणि त्या ह्या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ही एक संस्था जी आहे, म्हणजे अमेरिकेतील ज्या विविध जाहिरात संस्था आहेत त्या जाहिरात संस्थांनी किंवा जाहिरात व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशनची स्थापना, जाहिरात संस्था संघटन आपण असं म्हणजे जाहिरात संस्थांचे संघटन यांची निर्मिती 1945 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे तिसरा टप्पा जो आहे तो जाहिरातीचा आपल्याला असा दिसतो. आणि त्याच्यानंतर आपलं दिसतं ते म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये 20व्या शतकाच्या शेवटचा भाग आहे आणि अर्ली 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकाचा शेवट आणि जो 21व्या शतकाचा पूर्वार्ध आहे. म्हणजे आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि आपण 21व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आहोत. तर या दरम्यान जी काही जाहिराती उत्क्रांती झालेली आहे ती अतिशय ड्रास्टिक झालेली आपल्याला दिसून येते. तर ती कोणती झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे द अमाऊंट स्पेंड ऑन ॲडव्हर्टायझिंग हॅज गिवन phenomenally during this period, along with traditional media like TV, press, radio, etc. New media's options are available to the advertisers like internet, SMS, on mobile phone, satellite television channels, social media, etc. आज आपण पाहतो की जे काही इंटरनेटचा उदय झाला आणि इंटरनेटच्या उदयाच्या नंतर जे काही इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात ज्या ज्या साधनांची निर्मिती झालेली आहे त्या साधनांचा उपयोग आज म्हणजे ट्रॅडिशनल जाहिरातीच्या साधनांच्या बरोबरच होताना आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला असं लक्षात येतं की आताची जी जाहिरात आहे ही जाहिरातीचं जे जर व्याप्ती आपण पाहिली तर ती आता लोकल लेव्हल, रिजनल लेव्हल किंवा नॅशनल लेव्हललाच राहिलेली नाही तर जागतिक पातळीवरती पोहोचलेली आहे. आपल्याला दिसतं की ज्या जाहिरात संस्था ह्या रिजनल लेव्हलपर्यंत किंवा नॅशनल लेव्हलपर्यंत होत्या त्या आता ग्लोबल लेव्हलपर्यंत सुद्धा त्यांची रीच झालेली आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच आजचा जो जाहिरातदार आहेत, मार्केटर्स आहेत, ते जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहकांना वस्तू किंवा सेवांची म्हणजे ॲडव्हर्टाईज वस्तू किंवा सेवांची खरेदी करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरातीचा खर्च जो आहे तो खर्च करताना दिसून येते. आजच्या काळामध्ये जाहिरातीच्या व्यवसायामध्ये फार प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला आपण इंटेन्स कॉम्पिटिशन असं म्हणतो ती निर्माण झालेली आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की बिझनेस ॲडव्हर्टाइजमेंट तर आहेतच पण नॉन बिझनेस ॲडव्हर्टायझिंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसते. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की सोशल ॲडव्हर्टायझिंग आहेत, फायनान्शियल ॲडव्हर्टायझिंग आहेत, रिटेल ॲडव्हर्टायझिंग आहे, पॉलिटिकल ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, ग्रीन ॲडव्हर्टायझिंग आहेत, इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग आहेत. अशा अनेक प्रकारची ॲडव्हर्टायझिंगला आजच्या 21व्या शतकातील जाहिरातीच्या उत्क्रांतीमध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे.
तर अशा पद्धतीने आपण 4 टप्पे जे आहेत ते जाहिरातीच्या संदर्भातले पाहिलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण 15 ते 18व्या शतकातील जाहिरातीच्या संदर्भातली माहिती पाहिली. 19व्या शतकामध्ये आपण 19व्या शतकाचा पूर्वार्ध आणि 20व्या शतकात उत्तरार्ध आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध, त्याच्यानंतर 20व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि आत्ताचा 21व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जाहिरात कशा पद्धतीने केली जात आहेत याच्या संदर्भातली माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण पुढे जाऊया. तो आहे जाहिरातीतील क्रियाशील भागीदार. जाहिरातीतील क्रियाशील भागीदार म्हणजे ज्यावेळेस आपण जाहिरात पाहत असतो, एखादी जाहिरात तयार होत असते, तर ती जाहिरात तयार होत असताना जाहिरातीमध्ये अनेक घटकांचा समावेश आपल्याला दिसून येतो. एकच जाहिरात असते, पण त्या एका जाहिरातीचा संबंध हा अनेक घटक जो आहे त्या घटकांशी येत असतो आणि त्या घटकांना जाहिरातीचे क्रियाशील भागीदार असं म्हटलेलं आहे. मग ते क्रियाशील भागीदार कोणते आहेत? तर आपल्याला पहिलं दिसतं तो म्हणजेच ॲडव्हर्टायझर. त्याला आपण जाहिरातदार मराठीमध्ये असं म्हणतो. ॲडव्हर्टायझर हा एक उद्योजक, उत्पादक असतो. बिझनेस ऑर्गनायझेशन असते किंवा नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असते. बिझनेस और नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असू शकते किंवा इंडिव्हिज्युअल असू शकतो. मग त्याच्यामध्ये एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असेल, मेडिकल इन्स्टिट्यूशन्स, हॉस्पिटल्स असतील, बँकिंग, इन्शुरन्स कंपन्या आहेत, अशा सगळ्या किंवा इंडस्ट्रियल युनिट्स आहेत, हे सगळे जे आहेत ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये येतात, जे आपल्या वस्तूची जाहिरातीच्या माध्यमाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. त्या सगळ्यांना ॲडव्हर्टायझर असं म्हणतात. Advertisers are individual or organization who advertise their products or services. The advertising process starts with the advertisers that they who decide when to advertise, what to advertise, where to advertise and so on. जर आपण जाहिरातीची जी सुरुवात आपण पाहिली तर सुरुवात ही जाहिरातदारापासूनच होत असते. जाहिरातदारच ठरवत असतो की कोणत्या वस्तूची जाहिरात करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे, केव्हा जाहिरात करायची आहे, कोणासाठी जाहिरात करायची आहे. हे सगळे ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं सोल्युशन जाहिरातदारच जाहिरातीच्या माध्यमातून करत असतो. आणि त्यामुळे जाहिरातदार मी आता तुम्हाला सांगितलं. आणि जाहिरातदार कोणी असू शकतो. तो जाहिरातदार सेलर असू शकतो किंवा उत्पादक असू शकतो, रिटेलर्स असू शकतो किंवा सेलर्स ऑफ द सर्व्हिसेस असू शकतो, विक्री किंवा सेवांची विक्री करणारे विक्रेते असू शकतात किंवा शासन असू शकतं. अशा अनेक प्रकारे जे काही जाहिराती आहेत त्या जाहिराती आपल्याला करताना जे जाहिरातदार आहेत त्या जाहिरातदारांना आपण जाहिरातीतील पहिला क्रियाशील भागीदार असं म्हणतो. दुसरा जो आहे ते म्हणजे टार्गेट ऑडियन्स किंवा त्याला प्रॉस्पेक्ट्स असं म्हटलंय. प्रॉस्पेक्ट्स त्याला आपण संभाव्य प्रेक्षक किंवा लक्षित प्रेक्षक असं म्हणतो. म्हणजेच ग्राहक आपण असं म्हणूया. ग्राहक ज्या ग्राहकांसाठी जाहिरात केली जात असते त्या ग्राहकांना संभाव्य ग्राहक असं म्हणतात. म्हणजे टार्गेट ऑडियन्स, लक्षित ग्राहक असं म्हणतात. याचा अर्थ हा होतो की एखादं उत्पादन घेत असताना किंवा एखाद्या वस्तूची जाहिरात करत असताना, एखाद्या वस्तूची जाहिरात करीत असताना ती वस्तूची जाहिरात जरी सगळ्यांसाठी दिली गेली तरी ती वस्तूची जाहिरात काही लोकांसाठीच अप्लाय होत असते. जसं आपण साधं उदाहरण जर घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की जसं एखादा आता आपण ॲडव्हर्टायझिंग हा विषय पाहतोय आणि ॲडव्हर्टायझिंगचं बुक पब्लिश केलेलं आहे इंग्लिशमधलं एका पब्लिशरने. तर हे ॲडव्हर्टायझिंगच्या बुक्सचा परचेसर कोण आहे? तर परचेसर हा तो रीडर आहे. ते वस्तू किंवा ते बुक वाचणार आहे. SYBCOMचा ओनली. किंवा मग आपण एखादं चॉकलेटचं उदाहरण घेतलं किंवा आपण एखादं मोबाईलचं उदाहरण घेतलं, एखादं कम्प्युटरचं उदाहरण घेतलं किंवा कॉस्मेटिक्स प्रोडक्टचं उदाहरण घेतलं
किंवा मग जे काही लक्झरियस वस्तू आहे त्यांचं उदाहरण घेतलं तर प्रत्येकाचा एक टार्गेट ऑडियन्स असतो. तर त्या टार्गेट ऑडियन्स हा एक जाहिरातीतील क्रियाशील भागीदार आहे. एवढे मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कोणी असू शकतं टार्गेट ऑडियन्स. मग तो ॲक्च्युअल बायर आहेत, पोटेन्शियल बायर आहेत, इंटरमिडियरीज आहेत, हू डिस्ट्रीब्यूट द प्रोडक्ट्स, जो वस्तू वितरित करत असतो तो वितरक म्हणजेच संभाव्य ग्राहकांच्या याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर युजर ऑफ प्रोडक्ट्स आहेत, वस्तूचा उपयोग करता आहे. नॉन युजर ऑफ द प्रोडक्ट्स आहेत, वस्तूचा उपयोग न करणारा आहे. किंवा दोज हू डू नॉट ॲक्च्युअली परचेस द प्रोडक्ट बट इन्फ्लुएन्स अदर टू बाय, जो स्वतः वस्तूची खरेदी करत नाही पण एखादी वस्तू इतरांनी खरेदी करावी म्हणून प्रेरित करतो, असा व्यक्ती आहेत. ह्या सर्वांना पोटेन्शियल किंवा टार्गेट ऑडियन्स असं म्हणतात. आणि हा टार्गेट ऑडियन्स हा जाहिरातीमधील दुसरा ॲक्टिव्ह पार्टिसिपंट्स आपल्याला दिसून येतो. तिसरा ॲक्टिव्ह पार्टिसिपंट जो आहे ते म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग मीडिया. येस, ऑब्वियसली जाहिरातदार ज्या माध्यमाद्वारे किंवा ज्या साधनांद्वारे ग्राहकांशी जाहिरातीच्या माध्यमातून कम्युनिकेट करत असतो, ती साधने म्हणजे जाहिरातीची माध्यमे होय. चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन, त्याला आपण संप्रेषणाची साखळ्या असं त्याला म्हणतो, चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन. ॲडव्हर्टायझिंग मेसेज आर कम्युनिकेटेड टू द टार्गेट ऑडियन्स थ्रू डिफरंट मॅसेज विच इज अनेक प्रकारची जी साधनं आहेत त्या साधनांच्या माध्यमातून जाहिरातदार मासेस पर्यंत संप्रेषण करताना आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं जाहिरातीचे जे माध्यम आहे, मग त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहेत, मग त्याच्यामध्ये न्यूजपेपर्स आहेत, मॅगझिन्स आहेत, जर्नल्स आहेत, पिरियॉडिकल्स आहेत, अशी माध्यमं. दुसरं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक्सची माध्यमं असं म्हणतो. मग टेलिव्हिजन आहेत, मोशन्स पिक्चर्स आहेत, व्हिडिओज आहेत, रात्रीचे जे डिजिटल बॅनर्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये येतात इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर आउटडोअर मीडिया आहेत, त्याला आपण बाह्य जाहिराती असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये पोस्टर्स आहेत, होर्डिंग्ज आहेत, निऑन साइन बोर्ड्स आहेत, ट्रान्झिट ॲडव्हर्टायझिंग आहेत, बलून्स आहेत, हे असे आहेत. किंवा मग डायरेक्ट मेल आहेत, हे सगळे जे आहेत डायरेक्ट मेल. मग त्याच्यामध्ये आपण बघतो ब्रॉशर्स, लिफलेट, पॅम्पलेट्स, किंवा मग त्याच्यानंतर लेटर्स, रिटर्न कार्ड्स, ॲड्रेस टू कस्टमर्स, असे अनेक प्रकारचे साधनं जे आहेत त्या साधनं त्याला आपण ॲडव्हर्टायझिंग मीडिया असं म्हणतो. आणि हा ॲडव्हर्टायझिंग मीडिया हा जाहिरातीच्या मधील एक महत्त्वाचा ॲक्टिव्ह पार्टिसिपंट आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी, त्याला जाहिरात संस्था असं म्हणतात, जाहिराती तयार करून देणाऱ्या संस्था. आपल्याला माहिती आहे जाहिरातदार हा उत्पादक असतो, वस्तूची निर्मिती करणारा असतो आणि त्याच्या जाहिरातदार वस्तूच्या निर्मितीवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्या वस्तू किंवा सेवांची जाहिरात इतर कंपन्यांकडून करून घेत असतात. जे जाहिरात तयार करण्याचं काम करतात त्याला आपण प्रोडक्शन एजन्सी असं म्हणतो. आहे पुढे आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी म्हणजेच काय, तर इंडिपेंडंट बिझनेस ऑर्गनायझेशन दॅट मेक ॲडव्हर्टाइजमेंट्स फॉर देअर क्लायंट्स अँड प्लेस देम इन मीडिया. जाहिरातदाराच्या वतीने जाहिरात तयार करणे आणि विविध माध्यमांवर ती जाहिरात लावणे म्हणजे प्रदर्शित करणे आहेत, छापणे आहेत, किंवा असे अनेक प्रकारचे जे काही कम्युनिकेशनचे साधन आहेत त्या साधनांपर्यंत ते पोहोचवणे आहे, त्याला आपण प्लेस ऑफ ॲडव्हर्टायझिंग ऑन व्हेरियस मीडिया असं म्हणतो. तर त्या संस्था म्हणजे जाहिरात संस्था होय. They employ creative people like copywriters, layout designers, artists, photographers, etc. for conducting various activities related to the advertising. जाहिरात तयार करण्यासाठी ह्या जाहिरात संस्था विविध जे सर्जनशील लोक आहेत त्यांना अपॉइंट करतात. मग त्याच्यामध्ये कॉपीरायटर्स आहेत, त्याला आपण कथा लेखक असं म्हणतो, पटकथा लेखक असं म्हणतो. लेआउट डिझायनर आहे, जाहिरातीचं जे स्ट्रक्चर आहे ते तयार करणारे आहेत. आर्टिस्ट आहेत, त्याच्यानंतर
हे असे जे आहेत फोटोग्राफर्स आहेत, हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांना आपण यांना आपण जाहिरात एजन्सीज असं म्हणतो, जाहिरात संस्था असं म्हणतो. तर हा एक भाग आहे. तर ह्या जाहिरात संस्था जाहिरातदाराच्या वतीने जाहिरात तयार करण्याचं काम आणि विविध विविध ठिकाणी ते प्लेस करण्याचं काम, माध्यमांवर ते प्रकाशित करण्याचं काम हे करतात. त्या बदल्यामध्ये जाहिरात संस्थांना त्यांचं रिम्युनरेशन मोबदला मिळत असतो. आफ्टर दॅट नंबर 5 जर आपण पाहिलं तर ते आहेत गव्हर्नमेंट. त्याला आपण शासन असं म्हणतो, सरकार असं म्हणतो. हा शासन सुद्धा एक जाहिरात मधील क्रियाशील भागीदार आहे. द गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज कंट्रोल द फंक्शनिंग ऑफ द फील्ड ऑफ ॲडव्हर्टायझिंग. व्यवसाय संघटनेमध्ये जे काही म्हणजे जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये ज्या जाहिराती तयार केल्या जात असतात, तर त्या जाहिराती तयार करत असताना त्यावर शासनाचं नियंत्रण असतं. एथिकल इश्यूच्या संदर्भात आहेत, रूल रेग्युलेशन्स फॉलो करण्याच्या संदर्भात आहे. तर व्हेरियस लॉज अँड रेग्युलेशन्स आर फॉर्म्युलेटेड बाय द गव्हर्नमेंट विच हॅव डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट इम्पॅक्ट ऑन ॲडव्हर्टायझिंग. मोठ्या प्रमाणावर सरकारद्वारे, मग आपण देशाचं जर उदाहरण घेतलं तर भारत सरकार, राज्य सरकार आहे, हे रूल्स रेग्युलेशन्स फॉर्म्युलेट करत असतात. आणि त्या रूल्स आणि रेग्युलेशन्सचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम जो आहे तो जाहिरात व्यवसायावर, जाहिरातदारांवर, जाहिरात संस्थांवर होत असतो. आणि त्यामुळे जाहिरात ज्यावेळेस तयार केली जाते त्यावेळेस गव्हर्नमेंटचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजे गव्हर्नमेंट किंवा शासन हे एक किंवा सरकार हे जाहिरातीमधील क्रियाशील भागीदार आहे. त्याच्यानंतर फ्रीलान्सर, त्याला मुक्त किंवा स्वतंत्र जाहिरातदार असं म्हटलं जातं. स्वतंत्र जाहिरात, मुक्त जाहिरात. मेनी इंडिव्हिज्युअल फंक्शन्स इंडिपेंडेंटली ॲज कॉपीरायटर, आर्टिस्ट, फोटोग्राफर्स, लेआउट डिझायनर्स, graphic designers, editors, etc. They offer their service to advertisers or advertising agencies on a freelance basis. काही जर आपण पाहिलं मुक्तपणे काम करणारे, ज्यांना असं वाटतं की आपण कोणाच्याही बंधनात न राहता आपण स्वतः स्वतंत्र काम करायचं. माझ्याकडे आर्टिस्ट म्हणून स्किल आहे, मी एक कॉपीरायटर आहे, मी एक चांगला स्ट्रक्चरल डिझायनर आहे. तर अशा वेळेस मी असा विचार करतो की मी स्वतः काहीतरी क्रिएटिव्हिटी निर्माण करायची आणि जाहिरात संस्थांना अप्रोच होऊन ते जाहिरात संस्थांना ती द्यायची. तर एक फ्रीलान्सर्स आहे, त्याला आपण स्वतंत्र जाहिरातदार असं म्हणतात. तर हे सुद्धा एक ऍक्टिव्ह पार्टिसिपंट्स आपल्याला दिसून येतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजेच सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज. त्याला नियामक संस्था असं म्हणतात, स्वयंनियामक संस्था. आता याच्यामध्ये काय असतं की जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये ज्या काही विविध जाहिरात संस्था आपण पाहिलं की 1945 मध्ये अमेरिकन ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज निर्माण झाली. ती एक प्रकारची सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज आहेत. मग याच्यामध्ये आपण पाहतो दूरदर्शन एक रेग्युलेटरी बॉडी आहेत किंवा इंडियन नॅशनल रीडरशिप सर्वे आहेत. असे भारतामध्ये जर आपण पाहिलं तर असे दिसतात. त्याला आपण INS इंडियन रीडरशिप सर्वे आहेत. अशा काही ज्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्या आपण पाहूया. मग त्या संस्था सुद्धा त्या संस्था म्हणजे जाहिरात संस्था ज्या आहेत त्या जाहिरात संस्था एकत्र येऊन स्वतःच्या व्यवसायावर किंवा जेवढे काही जाहिरात क्षेत्र आहे त्या जाहिरात क्षेत्रातील संस्थांनी अनएथिकल प्रॅक्टिसेस करू नये म्हणून एक स्वतःची रेग्युलेटरी बॉडी, नियंत्रणात्मक बॉडी तयार करायची आणि त्या बॉडीच्या माध्यमातून जाहिरात व्यवसायावर नियंत्रण ठेवायचं. तर त्याला जाहिरात म्हणजे सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज असं म्हणतात. मग भारतामध्ये जर आपण पाहिलं तर मग ASC आहेत, ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया आहेत, दूरदर्शन आहेत, त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ इंडिया आहे, EEE आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर द न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड ऑथॉरिटीज आहेत आणि इंडियन न्यूजपेपर सोसायटी आहेत. ह्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज आहेत ज्या जाहिरात क्षेत्रावर नैतिकतेवर किंवा त्याला आपण एथिक्स अँड कंडक्ट्स जे म्हणतोय त्याच्यावर नियंत्रण ठेवतात. त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे ॲडव्हर्टायझिंग प्रोडक्शन फर्म.
आता याच्यामध्ये काय की वन्स द ॲड हॅज बीन डिझाईन्ड अँड कन्सेप्च्युलायझेशन ऑन पेपर्स, the new task is to give it a real form, whether in print or for television. ज्यावेळेस एक ऑन पेपर जाहिरात कशी तयार करायची, त्याचं स्वरूप काय असेल, त्याचे सगळ्या प्रकारचे वैशिष्ट्ये काय असतील, हे ज्यावेळेस एकदा ऑन पेपर ठरवलं जातं, तर ते झालं प्लॅनिंग. तर ते जे ऑन पेपर ठरवलेलं आहे त्याचं एक्झिक्युशन ज्यावेळेस होत असतं, तर ती एक्झिक्युशन करणारी जी फर्म आहे त्याला ॲडव्हर्टायझिंग प्रोडक्शन फर्म असं म्हणतात, किंवा त्याला आपण मराठीमध्ये जाहिरात उत्पादन किंवा निर्मिती संस्था असं म्हणतो. तर जाहिरात निर्मिती संस्थेमध्ये आपल्याला दिसतं कॉपीरायटर्स आहेत, आर्ट डायरेक्टर्स आहेत, त्याच्यानंतर आर्टिस्ट आहेत, मॉडेल आहेत, प्रोडक्शन फोटोग्राफर्स आहेत, लेआउट डिझायनर्स आहेत, एडिटर्स आहेत, अशा अनेक लोक या ॲडव्हर्टायझिंग प्रोडक्शन फर्ममध्ये काम करतात. आणि हा सुद्धा एक ॲक्टिव्ह पार्टिसिपंट्स इन ॲडव्हर्टायझिंग दिसून येतं. आणि शेवटी आहेत ते म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग रिसर्च फर्म, त्याला आपण जाहिरात संशोधन संस्था असं म्हणतो. तर जाहिरात क्षेत्रातील संशोधन होणं गरजेचं असतं. आणि यासाठी जाहिरातीचं जे काही व्यावसायिक आहे, जाहिरात संस्था आहे, तयार करत असताना काही अशा काही संस्था असतात ज्या जाहिरातीच्या संदर्भात देशात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या घडामोडीची जी काही आकडेवारी आहे ते आकडेवारी गोळा करत असतात. आणि त्या आकडेवारीच्या आधारे जाहिरातीच्या क्षेत्रातील चालणाऱ्या घडामोडींचं विश्लेषण करून ती माहिती जाहिरातदारांना, जाहिरात संस्थांना, ॲडव्हर्टायझिंग प्रोडक्शन संस्थांना दिली जात असते. आणि त्यामुळे ज्या ॲडव्हर्टायझिंग रिसर्च फर्म आहे, जाहिरात संशोधन संस्था आहे, ह्या सुद्धा जाहिरातीच्या दरम्यान ह्या क्रियाशील असतात. आणि त्यामुळे ही सुद्धा एक क्रियाशील भागीदार आपल्याला जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये दिसून येते. तर अशा पद्धतीने आपण जाहिरात संस्थांच्या संदर्भात ॲक्टिव्ह पार्टिसिपंट्स इन ॲडव्हर्टायझिंग आपण पाहिलं. आता आपण पुढे जाऊया, याच्यामधला एक भाग आपण पाहू आणि नंतर जो भाग आहे म्हणजे तो इथे संपवणार आहोत. त्यामध्ये जो जाहिरातीच्या संदर्भातला जो आहे तो म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲडव्हर्टायझिंग, जाहिरातीचे जे फायदे आहेत त्या फायद्यांच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. मग जर आपण पाहिलं तर जाहिरातीच्या संदर्भात एकच जाहिरात आहे, पण जाहिरातीमुळे अनेक घटकांना फायदे होत असतात. मग ते फायदे कोणकोणत्या घटकांना होते, तर ते फायदे जर आपण पाहिले तर एका बाजूला व्यवसाय जाहिरात करत असतो, त्यामुळे व्यवसायाला जाहिरातीचे फायदे होतात. दुसरा आहे कस्टमर, कारण जाहिरात ही कस्टमरसाठी दिली जाते, त्यामुळे ती जाहिरातीला ग्राहकांना फायदे होतात. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की ते म्हणजेच किरकोळ व्यापारी जे आहेत त्या किरकोळ व्यापाऱ्यांना फायदे होत असतात. आणि नेक्स्ट जो आहे तो म्हणजेच जे जाहिरातीशी संबंधित असणारा जो समाज आहे, ज्या समाजासाठी जाहिराती दिल्या जात असतात, तर त्या समाजाच्या दृष्टीने काय फायदे होतात तो भाग याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. तर आता आपण जो पहिला फायदा आहे व्यवसाय संघटनेला तो आपण पाहणार आहोत. तो पहिला फायदा आहे नवीन वस्तू बाजारपेठेत उतरविणे, त्याला इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रोडक्ट असं म्हणतो. आपण जाहिरातीच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलंच वैशिष्ट्य हे आपण पाहिला इंट्रोडक्शन ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. हे बघा याच्यामध्ये आपण जाहिरातीच्या कार्यामध्ये मार्केटिंग न्यू प्रोडक्ट्स आपण पाहिलंय. तर मार्केटिंग न्यू प्रोडक्ट्स मध्ये म्हणजेच काय तर इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रोडक्ट्स असा त्याचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन द इंट्रोडक्शन ऑफ द न्यू प्रोडक्ट्स इन द मार्केट. कोणतीही वस्तू मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करत असताना त्याची ॲडव्हर्टायझिंग जर झाली तर ती वस्तू मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठी खूप फायदेशीर असते. Through advertisement, information about new products given to the target audience. म्हणजेच ऑलरेडी टार्गेट ऑडियन्सला त्या वस्तूंबद्दल किंवा सेवांबद्दल ती वस्तू मार्केटमध्ये लॉन्च होण्याच्या आधीच सगळी माहिती पडते. नंबर 1. नंबर 2 आपल्याला दिसतं ते म्हणजे इन्क्रीज्ड सेल, विक्रीत वाढ होते.
Advertising plays an important role in influencing people to buy the products. As a result, sale of the products increase. Advertising increase the volume of sale. ज्या वस्तूची प्रोडक्टची सर्व्हिसेसची ॲडव्हर्टायझिंग ही जेवढी जास्त होते त्या वस्तू किंवा सेवांची विक्री ही जास्त होते हे आपल्याला दिसून येते. कारण जेवढी ॲडव्हर्टाइजमेंट जास्त असेल तेवढं इन्फ्लुएन्स तेवढा प्रभाव ग्राहकांवर जास्त पडत असतो. नंबर 2 आहे एक्सपान्शन ऑफ मार्केट. Advertising enables the business firm to expand the market. It helps in exploring new market for the products and retaining the existing brand. जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेचा विस्तार करायचा असेल म्हणजे लोकल लेवल टू रिजनल लेवल टू नॅशनल लेवल टू इंटरनॅशनल लेवल, तर ॲडव्हर्टाइजमेंटला पर्याय नाही. देर इज नो ऑप्शन ऑफ द ॲडव्हर्टायझिंग मीन्स जर जर आपण तिसरा फायदा आपण पाहिला तर जाहिरातीमुळे बाजारपेठेचा विस्तार होतो. त्याच्यानंतर चौथा जो फायदा व्यवसायाला होणार आहे तो म्हणजे इकॉनॉमीज ऑफ स्केल. त्याला आपण आर्थिक काटकसर असं म्हणतो. आता आर्थिक काटकसर कशी होते तर आपल्याला दिसतं की ॲडव्हर्टायझिंग इन्क्रीज द सेल ऑफ किंवा डिमांड ऑफ द प्रोडक्ट. As a result, products and distribution activities are undertaken on mass scale, which bring in economies of scale. ज्यावेळेस जाहिरात मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यावेळेस मार्केटमधून डिमांड मोठ्या प्रमाणावर येते आणि डिमांड जर फुलफिल करायची असेल तर त्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन वाढवावं लागतं म्हणजे पुरवठा वाढवावा लागतो, प्रोडक्शन वाढवावं लागतं. आणि जर आपण इकॉनॉमिक्स रूल्स आपण पाहिलं तर जेवढं प्रोडक्शन जास्त असेल तेवढी प्रोडक्शन कॉस्ट ही कमी येत असते आणि त्यामुळे उत्पादकाला वस्तू कमी किमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देता येतात. त्याच्यानंतर नंबर 5 जर आपण फायदा पाहिला तर तो आहे स्पर्धेला सामोरे जाणे. येस, ऑब्विसली आज जर आपण पाहिलं तर असं आपल्याला लक्षात येतं की मार्केट आर फ्लडेड विथ प्रोडक्ट्स. एका मार्केटमध्ये शेकडो सबस्टिट्यूट्स, शेकडो आयडेंटिकल गुड्स अवेलेबल असलेल्या दिसून येतात. म्हणजेच काय तर जर एखादं प्रोडक्ट आपल्याला लॉन्च करायचं असेल तर ऑलरेडी त्या प्रोडक्टला अनेक प्रोडक्ट्सचं जी कॉम्पिटिशन आहे ती असते आणि ह्या सिव्हिअर कॉम्पिटिशनमध्ये किनथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला स्टेबल राहायचं असेल किंवा कॉम्पिटिशनला फेस करायचं असेल तर तेवढ्या प्रभावीपणे ॲडव्हर्टाइजमेंट करावं लागते. आणि ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनची ॲडव्हर्टायझिंग ही प्रभावी होते तो बिझनेस ऑर्गनायझेशन कितीही सिव्हिअर कॉम्पिटिशन किंवा कितीही कट थ्रोट कॉम्पिटिशन असेल तर त्या स्पर्धेला तो सामोरे जाऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट 6वा जर आपण फायदा पाहिला बिझनेस ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने तर तो आहे सपोर्ट सेल्समॅन. आपण जाहिरातीच्या कार्यांमध्ये सुद्धा तो भाग आपण पाहिलेला आहे की कशा पद्धतीने जाहिरात ही विक्रेत्याला सपोर्ट करते किंवा आपण याच्या अगोदर जाहिरातीच्या जे काही आपण क्रियाशील भागीदार पाहिले त्याच्यामध्ये तो सेल्समॅन येतो. तर सपोर्ट सेल्समॅनशिप म्हणजे विक्रेत्यांना सहाय्य कशा पद्धतीने होतं तर आपल्याला दिसतं की ॲडव्हर्टायझिंग क्रिएट अ प्रॉपर बॅकग्राऊंड ऑफ द पर्सनल सेलिंग. व्यक्तिगत विक्री करण्यासाठी जी काही पार्श्वभूमी निर्माण करण्याचं कार्य जाहिरातीच्या माध्यमातून आधीच होत असतं. द जॉब ऑफ सेल्समॅन बिकम इझी ॲज द कस्टमर्स आर ऑलरेडी फॅमिलियर विथ द ॲडव्हर्टाइज ब्रँड. जी काही जाहिराती म्हणजे ज्या वस्तूंची जाहिरात ऑलरेडी मार्केटमध्ये होत असते, विविध माध्यमाच्या द्वारे होत असते, तर ती वस्तू खरेदी करण्याच्या आधीच ग्राहक हे फॅमिलियर झालेले असतात त्या ब्रँडबद्दल आणि त्यामुळे विक्रेत्याला किंवा जो सेल्समॅन आहे त्या सेल्समॅनला त्या वस्तूबद्दलची काही एक्स्ट्रा माहिती देण्याची गरज भासत नाही.
त्याच्यानंतर आपण पाहतो तो म्हणजेच क्रिएट ब्रँड इमेज, त्याला आपण मुद्रांकन प्रतिमा निर्मिती असं म्हणतो. यस, जाहिराती सारखं दुसरं प्रभावी माध्यम या संदर्भात नाही. Business firm try to create distinct identity for their brands. In other words, they make use of branding to popularize their brand. Brand get popular through advertisement. Brand म्हणजेच काय तर एखादं नाव, एखादं चिन्ह, एखादे खूण, एखादं शब्द, वर्ड, एखादा स्लोगन, एखादं जिंगल्स, याला आपण ब्रँड असं म्हणतो. आणि ह्या ब्रँडच्याच आधारे वस्तू आणि सेवांची ओळख ग्राहकांद्वारे होते. आणि जर ब्रँड जर पॉप्युलर करायचं असेल तर अशा वेळेस जाहिरातीसारखं प्रभावी माध्यम नाही. आणि ज्यावेळेस ब्रँड पॉप्युलर होतो किंवा इमेज क्रिएट करतो इन द माइंड्स ऑफ द कस्टमर्स, इन द माइंड ऑफ मार्केट, तर अशा वेळेस जे ग्राहक आहे त्या ग्राहकांना जास्त एफर्ट्स घेण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर इन्क्रीज इन गुडविल, नावलौकिकात वाढ. येस, ऑब्विसली नावलौकिक म्हणजेच एक अर्थ, याचा अर्थ होतो की गुड इमेज इन द माइंड ऑफ द कस्टमर्स. एक चांगलं गुड इमेज जे आहे, ते चांगली प्रतिमा जी आहे, ती प्रतिमा निर्माण करण्याचं कार्य जाहिरात करत असते. आणि शेवटी आहे स्टेडी डिमांड, त्याला आपण मागणीत सातत्य असं म्हणतो. देर आर सर्टन प्रोडक्ट्स टू दॅट हॅव ओनली अ सीझनल डिमांड. For example, umbrellas, woolen, cloths, tourism related services and so on. Due to advertising, it is possible to create off-season demand. काही वस्तू आपल्याला दिसतात की त्या वस्तूंची मागणी एका विशिष्ट काळामध्येच असते. जसं इथे उदाहरण दिलं की अम्ब्रेला आहेत, वुलन क्लोथ्स आहेत, टुरिझम रिलेटेड सर्व्हिसेस आहेत. ह्या वस्तूंची मागणी एका विशिष्ट काळामध्ये होते. पण जर त्या वस्तूंचं सातत्याने जाहिरात केली तर त्या वस्तूच्या मागणीमध्ये सुद्धा सातत्य निर्माण होतं. जसं आपण साधं उदाहरण घेऊया की कोल्ड्रिंक्स आहे. या कोल्ड्रिंक्सची मागणी कधी असते जास्त, तर कोल्ड्रिंक्सची मागणी ही उन्हाळ्यामध्ये जास्त असते. म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरुवात करूया आपण, तर ती मे जून पर्यंत, आपल्याला जुलैपर्यंत, म्हणजे पाऊस पडत नाही जोपर्यंत, वातावरण थंड होत नाही तोपर्यंत. पण त्या वस्तूंची जाहिरात ही कंटिन्यू थ्रूआउट द इयर होत असते आणि त्यामुळे त्या वस्तूची कन्झम्पशन सुद्धा थ्रूआउट द इयर्स आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने जाहिरातीचे फायदे जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया, ते म्हणजे जाहिरातीचे ग्राहकांना होणारे फायदे. आपण व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर याच्यामध्ये जाहिरातीचे ग्राहकांना होणाऱ्या फायद्यांमध्ये पहिलं आपल्याला दिसतं कन्व्हिनियन्स, सोयीस्कर आहे. सोयीस्कर कसं आहे तर कन्व्हिनियन्स मध्ये आपल्याला दिसतं तर ॲडव्हर्टायझिंग मेक्स शॉपिंग इझी बाय रिड्युसिंग द टाइम अँड एफर्ट्स इन्व्हॉल्ड इन शॉपिंग. जर आपण पाहिलं तर कोणत्याही वस्तूची खरेदी करायला जर आपल्याला जायचं असेल तर आपला वेळ जातो आणि त्याचबरोबर आपले श्रम, आपले एफर्ट जात असतात. जर आपण ॲडव्हर्टाइज वस्तू ज्या आहेत त्या वस्तू जर शॉपिंग करायला गेलो तर आपल्याला काहीच गरज नसते त्या वस्तूचं सगळी माहिती काढून घेण्यासाठी आणि काहीच गरज नसते कोणासोबत आपल्याला चर्चा करण्याची. म्हणजेच एक ग्राहकांना ॲडव्हर्टाइज वस्तू खरेदी करण्यासाठी अगदी सोयीस्कर आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे ते म्हणजेच एज्युकेशन टू द कस्टमर्स, ग्राहकांना शिक्षित करणे. आता शिक्षित करणे याचा अर्थ काय तर जी ॲडव्हर्टाइज्ड वस्तू आहेत किंवा सर्व्हिस आहेत, मग ती इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स असेल किंवा कन्झ्युमर गुड्स असतील, तर त्या वस्तूची उपयोग कसा करावा याच्या संदर्भातलं एज्युकेशन, ती वस्तू कशी हँडल करावी, ती वस्तू कशी कॅरी करून न्यायची, या संदर्भातलं जे आहे इन्फॉर्मेशन, ही त्याचे फायदे काय आहेत, हे सगळं जे आहे ते ॲडव्हर्टायझिंगद्वारे ग्राहकांना माहिती होत असतात आणि त्यामुळे ग्राहक शिक्षित होत असतात. नंबर 3 आहे लोअर प्राइस, कमी किंमत. येस, ऑब्विसली advertising reduce the cost of the products by providing the firms
द ॲडव्हान्टेजेस ऑफ इकॉनॉमिक्स ऑफ स्केल अँड एलिमिनेट ऑफ मिडलमॅन रिझल्ट कस्टमर्स गेट गुड ॲट लोअर प्राइस. हा भाग जसं आपण इथे पाहतो इकॉनॉमीज ऑफ स्केल आहेत, म्हणजे व्यवसायाला होणारे जे फायदे आहेत त्या व्यवसायाला होणाऱ्या फायद्यांमध्ये जो भाग आहे त्याच्या उलट जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की ज्यावेळेस जाहिरातीमुळे वस्तूची मागणी वाढते तर त्यावेळेस प्रोडक्शन वाढवावं लागतं. प्रोडक्शन वाढवलं की प्रोडक्शन जेवढं जास्त प्रोडक्शन तेवढी प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. म्हणजे ज्यावेळेस प्रोडक्शन कॉस्ट कमी होतो त्या कमी किमतीचा फायदा ग्राहकांना मिळतो, म्हणजेच ग्राहकांना जाहिरातीतील वस्तू कमी किमतीत मिळतात. नंबर नेक्स्ट आहे ते म्हणजे ऍक्ट ॲज अ रिमाइंडर, स्मरण करून देणारे साधन. जाहिरात हे एक स्मरण करून देणारं साधन आहे. ॲडव्हर्टायझिंग ॲट ॲज अ रिमाइंडर टू कस्टमर्स अँड अलर्ट देम अबाउट अर्जंट प्रोडक्ट दे नीड टू परचेस. ग्राहकांनी कोणती वस्तू कधी खरेदी करावी, त्याची वेळ काय असेल याच्या संदर्भातली जी काही अलर्ट आहे, स्मरण करून देण्याचं काम जाहिरात करत असते. आफ्टर दॅट बेटर क्वालिटी, त्याला आपण उत्तम दर्जाच्या वस्तू ग्राहकांना मिळतात. जसं तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण कमी किमतीमध्ये वस्तूंची अवेलेबिलिटी ग्राहकांना होते, तसंच आपल्याला दिसतं की ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या ज्या वस्तू आहेत त्या जाहिरातीमुळे मिळत असतात. ॲडव्हर्टायझिंग इज जनरली डन थ्रू ब्रँड नेम्स. Products try to create a special features in their products to successfully communicate प्रोडक्ट कम्युनिकेशन. जर आपण पाहिलं तर त्याच्यातून आपल्याला दिसतं की जाहिरातीच्या माध्यमातून कंपनीचं जे ब्रँड नेम आहेत, वस्तूचं ब्रँड नेम आहे ते हॅमर केलं जात असतं. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम जर आपण पाहिला तर असं लक्ष येतं की जाहिरातीमधील असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या बेटर क्वालिटीच्या असतात, म्हणजेच ग्राहकांना बेटर क्वालिटीच्या वस्तू अवेलेबल होतात. आफ्टर दॅट रेजेस स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमान उंचावते. येस, ऑब्विसली ह्या सगळ्यांचा परिणाम काय होतो, जर कमी किमतीमध्ये वस्तू ग्राहकांना अवेलेबल होतात, उत्पादन वाढतं, प्रोडक्शन वाढतं, म्हणजे प्रोडक्शन वाढल्यामुळे कंपनीमधील एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं, लोकांकडे फायनान्शियल पोझिशन चांगली होते, लोकांचे पर्चेसिंग पॉवर वाढते. पर्चेसिंग पॉवर वाढली की लोक कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू परचेस करतात आणि ह्या सगळ्यांचा परिणाम असा होतो की ग्राहकांच्या राहणीमानामध्ये वाढ होते. त्याच्यानंतर बेटर क्वालिटी, चेंजेस ॲटिट्यूड, दृष्टिकोनामध्ये बदल होतो असा त्याचा अर्थ आहे. ॲडव्हर्टायझिंग हेल्प्स कन्झ्युमर्स टू रिमूव्ह देअर मिसअंडरस्टँडिंग about certain products. These help them to change their attitude towards the products and services. जर आपण पाहतो तर असं लक्षात येतं की बऱ्याचशा वस्तूबद्दल ग्राहकांचा दृष्टिकोन हा बऱ्याचदा निगेटिव्ह असतो. ज्यावेळेस ज्या वस्तूबद्दल ग्राहकांचा दृष्टिकोन निगेटिव्ह असतो त्या वस्तूबद्दल ज्यावेळेस वारंवार जाहिराती दिल्या जात असतात तर होऊ शकतं की ग्राहकांचा जो निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये कन्वर्ट होतो. त्याला आपण चेंजेस इन ॲटिट्यूड असं म्हटलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 8वा फायदा, तो म्हणजेच एलिमिनेशन ऑफ मिडलमॅन, मध्यस्थांचे उच्चाटन. आपण मध्यस्थांचे उच्चाटन याचा अर्थ की प्रोड्युसर आणि ग्राहक यांच्यामध्ये ज्या वितरणाच्या साखळ्या आहेत त्याला आपण चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. म्हणजे जेवढं प्रोडक्शन जास्त असेल, जेवढं बिझनेस मोठा असेल तेवढं चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन वाढत जातं. मग ठीक आहे, आपण ते पॉइंट न बघता मध्यस्थ कोणते आहेत तर होलसेलर आहे, रिटेलर्स आहे, डिस्ट्रीब्युटर्स आहेत. तर याला आपण मध्यस्थ असं म्हणतो. ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज केल्या जातात तर त्यावेळेस ज्या ॲडव्हर्टाईज्ड वस्तू आहेत म्हणजे जाहिरातीतील ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची मागणी डायरेक्टली कस्टमर्स ऑनलाईन थ्रू कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन करू शकतात आणि त्यामुळे मध्यस्थांचं ऑटोमॅटिकली उच्चाटन होत असतं. नेक्स्ट आहे कॉन्टॅक्ट बिटवीन प्रोड्युसर अँड कन्झ्युमर, यांच्यामध्ये एक चांगला संपर्क निर्माण होतो आणि शेवटी आहे स्पर्धा वाढते, स्पर्धेत वाढ होते. येस, ऑब्विसली ज्यावेळेस जाहिरात केली जात असते तर जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण होते. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरसाठी आपण इथे थांबूया.
पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग क्लासिफिकेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, आपण इथे थांबू.